नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण जबरदस्त अशी चालू घडामोडीवरील सिरीज स्टार्ट करणार आहे. दररोज तुम्हाला 6 ते 8 या दरम्यान लेक्चर्स हे मिळतील. ओके, 10 वन लाइनर असतील, काही MCQ प्रश्न असतील, तर काही थेरी बेस आपण कव्हर करणार आहे, जेणेकरून 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचे ज्या काही परीक्षा असतात त्यातील एकही गुण हा जाता कामा नये. ओके, फाटपट पसारा वाचण्याची गरज नाही, क्वालिटी प्रश्न वाचा आणि गुण मिळवा. ओके, हेच आपलं काय असणार आहे, टार्गेट असणार आहे. तर सुरू करूया आजचा टॉपिक. ओके, बघा आता तुम्हाला डेली बेसिसवरती अशा प्रकारची PDF मिळेल, जिथं मराठी आणि इंग्लिश बोथ लँग्वेज मध्ये आपण कंटेंट अपलोड करणार आहे. ओके, तर तुम्हाला या सिरीज मध्ये काय काय अभ्यासायला मिळेल हे आज थोडक्यामध्ये समजून घेऊया. बघा, आपण कोणकोणत्या गोष्टीवरती चर्चा करणार आहे रे, तर इंटरनॅशनल न्यूज वरती, त्यानंतर नॅशनल अफेअर्स मध्ये, त्यानंतर बघा बँकिंग न्यूज, अवॉर्ड्स न्यूज, डिफेन्स न्यूज, या सर्व गोष्टीवरती आपण काय करणार आहे, फोकस करणार आहे. सोबतच बघा स्पोर्ट्स न्यूज आणि सायन्स टेक न्यूज जे असतात त्यावरती सुद्धा फोकस करणार आहे. ओके, तर बघा आता थोडक्यामध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. नंतर MCQ आणि शेवटी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट IMP म्हणजे 10 काय वन लाइनर तुम्हाला देईल. तुम्ही डेली बेसिसवरती ते 10 वन लाइनर जरी केले तरी तुम्हाला सांगतो पैकीच्या पैकी स्कोर तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे मिळूनच जाईल. ओके, व्हिडिओच्या शेवटी सर्वांना प्रतिक्रिया द्यायची, तुम्हाला लेक्चर कसे वाटले. ओके, बघा आता ऑपरेशन शिव काय आहे. ओके, तर बघा 3 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान आयोजित होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षित आणि सुरळीत संचालनासाठी सुरक्षा दलांनी ऑपरेशन शिव नावाचा एक व्यापक सुरक्षा मोहीम काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. ही मोहीम विशेषतः पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांची यात्रा ही सुरक्षित केली जाऊ शकेल. ओके, बघा आता सध्या जे काही सिंदूर 2.0 ऑपरेशन सुरू आहे, त्यानंतर मला नाही वाटत की पाकिस्तान अशा प्रकारचे कृत्य करेल, कारण की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जबरदस्त आणि बघा कौतुकास्पद जे काही कार्य केलेले आहे ऑपरेशन सिंदूरद्वारे, ते मनाला खूप आवडलेलं आहे. आता यानंतर बघूया आपण दुसरं काय पॉइंट. यमन मध्ये बघा हे कोण आहेत रे, तर सलीम बिन ब्रिक. ओके, तर हे नवे पंतप्रधान झालेले आहे यमन या देशाचे. ओके, अलीकडेच यमनचे राष्ट्रपती नेतृत्व परिषदेनं म्हणजेच प्रेसिडेन्शियल लीडरशिप काउन्सिल, ज्यालाच काय म्हणतात PLC म्हणतात, तर सलीम सालेह बिन बिक यांची यमनचे नवीन पंतप्रधान म्हणून काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. सलीम बिन ब्रिक हे 2019 पासून यमनचे अर्थमंत्री होते. याआधी ते उप अर्थमंत्री म्हणून सुद्धा कार्यरत होते आणि शेवटी ते कोण झालेले आहे, तर ते झालेले आहेत पंतप्रधान. ओके, यांनी अगोदर कोणतं पद भूषवलेलं आहे, एक उप अर्थमंत्री आणि अर्थमंत्री. ओके, आता बघा यानंतरचा प्रश्न जर पाहिला तर तो आहे सुदीरमन कप 2025 विषय. बघा चीनने अलीकडे सुदीरमन कप 2025 जिंकून आपला 14वा किताब पटकावलेला आहे, जो या स्पर्धेत कोणत्याही देशाने जिंकलेल्या सर्वाधिक विजेते पदांपैकी एक आहे. अंतिम सामन्यात चीनने दक्षिण कोरियाचा पराभव केला. यावेळी सुदीरमन कपची यजमानी चीनने केली होती आणि एकूण 16 देशांनी या स्पर्धेमध्ये काय केलेलं आहे, भाग घेतलेला आहे. ओके, परीक्षेमध्ये येऊ शकते म्हणून सर्वांनी या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. सुदीरमन कप कोण जिंकलं, चीन. ओके, 2025चा हा कितवा किताब होता, तर 14वा किताब होता. एकूण किती देशांनी सुंदरमन जे काही सुदीरमन जे कप आहे यामध्ये सहभाग घेतला, तर उत्तर आहे 16. ओके, यानंतर बघूया आपण आता जागतिक अवकाश अन्वेषण परिषद, ज्यालाच काय म्हणतात, तर ग्लेक्स म्हणतात. ओके, 2025, तर बघा 7 ते 9 मे दरम्यान नवी दिल्ली येथे जागतिक अवकाश अन्वेषण परिषद म्हणजेच ग्लेक्स हे 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ओके, ही परिषद आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघ म्हणजेच IAF यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांचे काय केलेले यजमान पद भूषवित आहे. तर बघा ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच ASI या परिषदेला पाठिंबा देत आहे. तुम्हाला विचारू शकतात की याचा फुल फॉर्म काय, त्याचा फुल फॉर्म काय आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे
ग्लेक्सचा फुल फॉर्म काय असेल रे, तर ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स. काय असेल, ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स. ओके. IAFचा सुद्धा विचारू शकतात. ओके. आणि त्यानंतर बघा इस्रोचा सुद्धा फुल फॉर्म विचारू शकता आणि ASIचा सुद्धा विचारू शकता. म्हणून सर्व फुल फॉर्म सुद्धा तुमच्या लक्षात असलेच पाहिजे. आता ह्यानंतर आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ 5वा पॉईंट म्हणजे काय. तर भारत आणि इराण यांच्या 2 सामंजस्य करारांवरती काय झालेले, स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. बघू आता ते कोणते करार आहेत. तर बघा आता इराणचे परराष्ट्र मंत्री कोण, डॉक्टर अब्बास अराक्ची. आता समजून घ्या, यांचं नाव लक्षात ठेवा. जे हायलाइट असतात ना परीक्षेमध्ये त्यावरतीच कुठंतरी जास्तीत जास्त प्रश्न हे विचारण्यात येत असतात. ओके. मग बघा इराणचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत, अब्बास अरागची यांनी 7 ते 8 मे 2025 रोजी भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यादरम्यान भारत आणि इराण यांच्यामध्ये 2 सामंजस्य करारांवरती काय केलेले आहे, स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्यांचा हा दौरा पाकिस्तानमध्ये भारतीय सशस्त्र दलांनी सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर झाला. डॉक्टर अरागची पाकिस्तानमध्ये थांबून भारतीय दौऱ्यावर आले, जिथे त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची काय घेतलेली आहे, भेट घेतलेली आहे. आता बघा पाकिस्तानचे ओके पंतप्रधान कोण आहेत, तर शहबाज शरीफ आहेत आणि राष्ट्रपती कोण आहेत, तर आसिफ अली आहेत. यांची त्यांनी काय घेतली होती, भेट घेतलेली होती. आता ह्यानंतरचा प्रश्न बघा. आता 6व्या नंबरचा प्रश्न काय, तर नौदलाला पहिला अर्नाळा श्रेणीचा पाणबुडी विरोधी युद्धनौका सुपूर्द करण्यात आली. बघा आता नौदल जे आहे आपलं ओके त्याला काय करण्यात आलेले आहे, पहिली जे काही अर्नाळा श्रेणीचा पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे ते सुपूर्द करण्यात आलेली आहे. आता बघा 8 मे 2025 रोजी तमिळनाडूमधील कट्टुपल्ली येथील L&T शिपयार्डमध्ये आयोजित एका समारंभात भारतीय नौदलाला पहिला अर्नाळा श्रेणीचा अँटी सबमरीन वारफेअर म्हणजेच ASW शॅलो वॉटरक्राफ्ट म्हणजेच SWC सुपूर्द करण्यात आला. हा जो काही ही काही जी युद्ध नौका आहे हे कोलकाता येथील गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स म्हणजे GRSE यांनी सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत बांधला असून त्यातील 80% साहित्य हे कसे आहेत, आपले स्वदेशी आहेत. ओके. आता बघा 7वा मुद्दा लक्षात घेऊया. डेली बेसिसवरती आपण 7 ते 8 मुद्दे घेत चालूया आणि 10 वन लाइनर घेऊया आणि 8 ते 10 प्रश्न काय करूया, MCQ घेऊया. जेणेकरून काय होईल माहितीये का, अगोदर तुमची डिटेलमध्ये नोट्स वाचून होईल, त्यानंतर त्यावरती प्रश्न सराव होईल आणि शेवटी लक्षात काय ठेवायचं, तर वन लाइनर. ओके. अशा प्रकारे जर तुम्ही डेली बेसिसवरती प्रिपरेशन केली ना तर तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये तुमचा एकही गुण जाणार नाही, अशी मी तुम्हाला काय करतो, गॅरंटी देतो. ह्या अगोदर सुद्धा तुम्ही आपल्या नोट्सचा अनुभव चांगल्या प्रकारे घेतलेलाच असेल करंट अफेअर्सच्या आणि समोर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरचा फायदा होणारच आहे. ओके. म्हणून सर्वांनी फक्त एक काम करायचं आहे, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे. ओके. आता बघा 7 नंबरचा प्रश्न. रॉबर्ट प्रिवोस्ट हे लिओ बघा 14 म्हणून निवडले जाणारे पहिले अमेरिकन पोप ठरले. 8 मे 2025 रोजी रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट हे रोमन कॅथोलिक चर्चचे नवीन पोप म्हणून निवडले गेलेले आहेत. ते लिओ 14 हे नाव धारण करणारे पहिले अमेरिकन पोप बनले. पोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी निधन झाल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. व्हेटिकन सिटीमधील सिस्टीन चॅपलमध्ये कार्डिनलच्या बंद सभेमध्ये झालेल्या मतदानानंतर त्यांची पोप म्हणून काय करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे. याला सुद्धा स्टार मार्क करा. रॉबर्ट प्रिवोस्ट हे काय लिओ 14 म्हणून निवडले जाणारे पहिले अमेरिकन पोप आहेत. ओके. ह्यानंतरचा प्रश्न 8 नंबरचा बघा. S-400 वायू दक्षता प्रणाली हे काय रे, तर बघा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 मे 2025 रोजी केलेल्या अचूक हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतांवरती पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्यात आले. तर भारताच्या शस्त्रागारातील अत्यंत प्रभावी शस्त्रांपैकी एक म्हणजे S-400 ट्रायम्फ मिसाईल प्रणाली, जी भारतीय सेनेस सुदर्शन चक्र म्हणून ओळखली जाते. बघा तुम्हाला विचारू शकतात की भारतीय सेनेमध्ये सुदर्शन चक्र प्रणाली म्हणून बघा कोणती प्रणाली ओळखण्यात येते, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे S-400 ट्रायम्फ मिसाईल प्रणाली. ओके. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, हे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. यानंतर बघा आता
थोडक्यामध्ये आपण काही जे काही प्रश्न फ्रेम होऊ शकतात ते बघूया. बघा आता पहिला प्रश्न आहे, अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कोणती ऑपरेशन चालवली जाईल? तर उत्तर आहे ऑपरेशन शिव. ओके, तुम्हाला सांगितलं मी केव्हा होणार आहे हे यात्रा, तर 3 जुलै ते 9 ऑगस्ट होणार आहे. ओके, यासाठी जे काही पाकिस्तानने जो काही हमला केला ना, त्यानंतरच ऑपरेशन शिव हे चालवण्यात येणार आहे. ओके, यानंतरचा प्रश्न 2 नंबरचा, अलीकडच्याच वेळी सलीम बिन ब्रिक हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहे? तर उत्तर आहे यमन या देशाचे. यानंतरचा प्रश्न, सुदीर्मन कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात झाले होते? तर उत्तर आहे चीन. ओके, ऑप्शन क्रमांक सी इज राईट. यानंतरचा प्रश्न, वैश्विक अंतराळ अन्वेषण परिषद म्हणजेच ग्लेक्स 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले? तर ते करण्यात आलेले नवी दिल्ली ह्या ठिकाणी. ओके, यानंतरचा प्रश्न, इराणी परराष्ट्र मंत्री डॉक्टर अब्बास यांची भारत यात्रा दरम्यान भारत आणि इराण यांच्यात किती करारावरती सह्या झाल्या आहेत? तर उत्तर आहे 2. ओके, हे जे करार आहेत हे कशावर झाले हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर बघा, या यात्रेदरम्यान भारत आणि इराण यांनी काय केलं, तर व्हिसा शुल्क, सहकार्य आणि वैद्यकीय उत्पादने नियमनावरती सहमती दर्शवलेली आहे. कोणते ते 2 करार आहेत? तर पहिला आहे बघा व्हिसा शुल्क सहकार्य आणि दुसरा आहे वैद्यकीय उत्पादने नियमन. ओके, बघा आता यानंतरचा प्रश्न 6 नंबरचा, भारतामध्ये किती अर्नाला श्रेणींचे अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट ASWC बनवले जातील? तर उत्तर आहे 8. ओके, 8 मे रोजी तमिळनाडूतील कटुपल्ली येथील L&T शिपयार्ड्स मध्ये भारतीय नौदलाला पहिले अर्नाला श्रेणीचे अँटी सबमरीन वॉरफेअर म्हणजेच ASW शॅलो वॉटरक्राफ्ट म्हणजे SWC सुपूर्द केले गेले. हे जहाज गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी सार्वजनिक निजी भागीदारीमध्ये तयार केलेलं आहे आणि यामध्ये जे काही सामग्री वापरण्यात आली होती ते 80% आपली भारतीय वापरण्यात आली होती, स्वदेशी वापरण्यात आली होती. ओके, आता यानंतरचा प्रश्न घ्या 7 नंबरचा, रोमन कॅथोलिक चर्चचे पोप म्हणून लिओ 14 म्हणजेच रॉबर्ट फ्रान्सिस प्रिओस्ट यांची निवड करण्यात आली आहे. तर ते मूळतः कोणत्या देशाचे रहिवासी आहेत? तर उत्तर आहे संयुक्त राज्य अमेरिका. ओके, आणि हे केव्हा झाले? तर बघा ते 8 मे 2025 रोजी झालेले आहेत. ओके, यानंतरचा प्रश्न, भारतीय सैन्यात सुदर्शन चक्र या नावाने कोणत्या क्षेपणास्त्राला ओळखले जाते? तर उत्तर आहे S-400. कोणाला ओळखले जाते सुदर्शन चक्र या नावाने? तर S-400. बघा आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 मे रोजी झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला, ज्यामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतांकडे लक्ष वेधले गेले. भारताच्या शस्त्रागारात समाविष्ट असलेली S-400 ट्रायम्फ क्षेपणास्त्र प्रणाली, जिला काय म्हणतात तर सुदर्शन चक्र असे म्हणतात. ओके, हे कशी आहे? तर हे बघा दीर्घ पल्ल्याची आहे आणि हे जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. विचारू शकता बरं S-400 कशी आहे? तर हे जमिनीवरून हवेत मारा करणारी आहे. ओके, आता बघा यानंतरचा प्रश्न 1 लाइनर बघू. सिंपल जे काही आता बघा आतापर्यंत तुम्ही जे काही अभ्यासलं, जास्त मोठा व्हिडिओ घेणार नाही मी डेली बेसिसवरती, जास्तीत जास्त तुमचे 15 ते 20 मिनिटच घेत जाईल, परंतु तुम्हाला क्वालिटी कंटेंट देऊन जाईल. ओके, जास्त करंट अफेअर्स वाचण्याचा सुद्धा विषय नाही आहे चांगल्या प्रकारे, पण तुम्हाला सांगतो क्वालिटी कंटेंट मिळण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागणार आहे. ओके, मार्क्स जर हवे असतील तर बघा आता पहिला आहे सुदर्शन चक्र म्हणून प्रसिद्ध S-400 मिसाईल भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली? उत्तर आहे रशिया. ओके, S-400 आपण कुठून घेतलेली होती? तर रशिया या देशापासून घेतलेली होती. यानंतर बघा आता सुदीर्मन कप 2025 चे विजेते कोण झाले आहेत? तर ते आहे चीन. ओके, आणि एकूण किती देशांनी सहभाग घेतला होता ते सुद्धा तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. यानंतर बघा कुठला संरक्षण शिपयार्ड अर्नाला श्रेणीच्या अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट SWC ची निर्मिती करत आहे? तर उत्तर आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता. यानंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघ म्हणजेच IAF ची स्थापना कधी झाली? तर ते झालेले 1951 मध्ये. यानंतरचा प्रश्न, CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ हा किती वाढवण्यात आला आहे? तर उत्तर आहे मे 2026 पर्यंत. तसेच
अलीकडेच यमनचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे सलीम बिन ब्रिक यांची. सलीम बिन ब्रिक. ओके. यानंतरचा प्रश्न, ऑपरेशन शिव कोणत्या गोष्टीसाठी संबंधित आहे? तर उत्तर आहे अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी. ओके. यानंतरचा प्रश्न सुरक्षिततेसाठी येतो. बघा आता, स्टार्टअप MSME ओके आणि उद्योजकांना सशक्त करण्यासाठी DPIIT ने कोणासोबत करार केलेला आहे? तर उत्तर आहे हाफेल इंडिया सोबत. ओके. कोणासोबत केलेला आहे? हाफेल इंडिया. यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 9, पोप लिओ 14 ने रोमच्या कॅथोलिक चर्चच्या नवनिर्वाचित पोप म्हणून कोणाचे स्थान घेतलेले आहे? त्याचं उत्तर आहे पोप फ्रान्सिस. ओके. पोप फ्रान्सिस. यानंतरचा प्रश्न, अलीकडेच इराणी परराष्ट्रमंत्री यांच्यासोबत भारताने कोणते समन्वय करार केलेले आहे? तर पहिला आहे सीमा शुल्क सहयोग आणि दुसरा आहे औषध उत्पादन नियमन. कोणकोणते आहे? सीमा शुल्क सहयोग, ज्याला विजा सुद्धा म्हणतात, आणि औषध उत्पादन नियमन. ओके. कुठल्याच प्रकारे तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाही आहे. बघा, आशा करतो सर्व विद्यार्थ्यांना आजचं जे काही लेक्चर आहे हे मनापासून आवडलेलं असेल. जर खरोखर तुम्हाला जर अशाच प्रकारे ही सिरीज कंटिन्यू हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा. डेली बेसिसवरती तुम्हाला चालू घडामोडीवरील लेक्चर मिळून जाईल. ओके. सकाळी 6 ते 8च्या दरम्यान. असो तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच. इथे थांबूया. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.